आणि याच प्रकरणी पुढची महत्त्वाची अपडेट, 5 डॉक्टर्स सीबीआयच्या अजूनही रडारवर आहेत। लातूर आणि नांदेडच्या 5 डॉक्टर्सची या निमित्तानं चौकशी होणार आहे। एक धागेदोरे रोज नवनवीन हाती लागतात आणि त्याच संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। पुण्याच्या नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये 5 डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, यंत्रणा किती सक्रिय झालेल्या आहेत त्याचा अंदाज येतो, किती वेगाने हा तपास सुरू आहे याचा अंदाज येतो। 5 डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, अपडेट। श्रद्धा, मोठेगावकरला नीट पेपर फुटी प्रकरणी अटक केल्यानंतर मोठेगावकरच्या चौकशीतून सीबीआयला काही डॉक्टरांची नावे कळालेली होती। लातूर आणि नांदेड मधले हे सगळे डॉक्टर आहेत जे की या डॉक्टरांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप केल्याची माहिती सीबीआयला आहे आणि या सगळ्या घोटाळ्यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे का याच्या चौकशीसाठी जे आहे ती सीबीआय आता या डॉक्टरांची चौकशी करणार आहे। त्याचबरोबर नांदेड मधल्या 10 पालकांना सुद्धा सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावलेलं आहे। कारण सीबीआयने अटक केलेल्या मनीषा मांढरे आणि त्याचबरोबर मनीषा वाघमारे यांना आता पुण्यात सीबीआय कार्यालयात आणण्यात आलेलं आहे। त्यांच्या समोर त्यांच्या तपासातून जी माहिती समोर येईल त्या सर्वांना आता चौकशीसाठी बोलवण्यात येते आणि त्यामुळेच या 5 डॉक्टर वरती आता सीबीआय लक्ष ठेवून आहे आणि चौकशी करते आणि त्या पालकांची सुद्धा चौकशी करते। यातून आणखी काही मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता सीबीआयला वाटते आणि तसा तपास आहे तो सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळते। श्रद्धा, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बालाजी। तर दौंड इथं झालेली SRPF भरती परीक्षा अखेर रद्द केली गेलेली आहे। या परीक्षेमध्ये एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील तब्बल 81 प्रश्न सलग प्रश्न आल्यानं पेपर फुटीचा संशय व्यक्त केला गेला होता। या प्रकरणानंतर प्रशासनानं चौकशी सुरू केलेली असून अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं जात आहे। दरम्यान वादाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करून आता 24 मे रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला आहे। 81 प्रश्नांमुळे पेपर फुटीचा संशय बळावलेला आहे आणि त्यामुळे दौंडमधील SRPFची परीक्षा पुन्हा एकदा होणार आहे।